यावर्षी 4-5 लग्न अटेंड केली आणि विशेष म्हणजे जोडीतील एक जण मराठी आणि एक जण गुजराती, UP साईड, दिल्ली साईड, बिहारी, तेलुगू असे होते. म्हणजे नॅशनल इंटिग्रेशनसाठी ही चांगलीच बाब आहे. पण जे पिढी दर पिढी, जनरेशन बाय जनरेशन ज्या परंपरा असतात, तर त्याच्यामध्ये ईज काय असतं की एव्हरीबडी इज अवेअर आणि त्या परंपरा फॉलो करत बसायचं. जास्ती डोक्याला ताप नव्हता. पण आता सगळी मुलं मुली नोकरीनिमित्ताने इकडे तिकडे फिरतात, देशात जातात, परदेशात जातात. मग त्यांना सूट होणारी एखादी सापडते आणि मग ते लग्न करतात. म्हणजे तर जोडीदार म्हणून करतात आणि सोसायटीमध्ये पण फारसा विरोध त्याला आपल्याला आजकाल दिसत नाही. सो पाहायला गेलं तर आजकालच्या पेरेंट्सना असं वाटतं की चला आपला मुलगा आपली मुलगी लग्न करत आहेत फर्स्टली, आणि ते पण जर मुलगा मुलीशी करत असेल आणि मुलगी मुलाशी करत असेल, सो नॅचरल सिलेक्शननी, तर अजून थोडंसं हुश्य वाटतं. आणि असं कोणत्या स्टेटमधलं असेल, कोणत्या कास्टचं असेल, ते आता जरा दुय्यम झालेलं आहे. आणि सो दॅट इज गुड. सगळी सरमिसळ व्हायला लागलेली आहे. फक्त या लग्नांमध्ये कन्फ्युजन कसं असतं की लग्न कोणत्या स्टेटच्या परंपरेने करायचं. तर तिकडले लोक पण कन्फ्युज्ड असतात, इकडले लोक पण कन्फ्युज्ड असतात आणि ते काहीतरी कॉमन मिनिमम करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात सगळा गोंधळ होतो ॲक्च्युली. तर कॉमन फॅक्टर एकच आहे, तो म्हणजे की डान्स. असं सगळ्या लग्नांमध्ये डान्स ही प्रायोरिटी असते. खूप कोरिओग्राफ करून मस्त मस्त डान्स, कपल्सचे डान्स, आणखीन इतर लोकांचे पण त्यांच्या रिलेटिव्सचे डान्स वगैरे बसवलेले असतात. दुसरी गोष्ट कॉमन असते म्हणजे मेकअप, साड्या, ड्रेपरी, त्याच्यावर भरपूर वेळ आणि हे खर्च करायला सगळेजण तयार असतात. आणि तिसरं म्हणजे की फोटोग्राफरचे सेशन्स, म्हणजे कपल फोटोज, ही पोज, ती पोज, हार घालताना पोज. सो एव्हरीबडी थिंक्स की ते त्यांचं ड्रीम मोमेंट आहे, तो कॅप्चर व्हायला पाहिजे वगैरे. म्हणजे माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे की एकदा लग्नाचा अल्बम बनला की नंतर काही तो कधी पाहिला जात नाही. पण सगळ्यांना ते हे असतं, आवड असते, ड्रीम्स असतात. सो हे सगळे म्हणजे डान्स, मेकअप आणि फोटोग्राफी. सो दॅट इज द कॉमन पार्ट, इरिस्पेक्टिव्ह ऑफ विच स्टेट एनीबडी बिलॉंग्स टू. तर हे कॉमनली होत असतं. आणि बाकी सगळं जे आहे ते उरकून टाकतात, परंपरा किंवा विधी ज्या असतात. सो परंपरा आणि विधींमध्ये बेसिकली की लग्नामध्ये तुम्ही गृहस्थाश्रमात प्रवेश करता. सो एक कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, एक फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी पण त्याच्याबरोबर येते आणि त्याचे काही व्हाऊज असतात, प्रॉमिसेस असतात. ते खरं तर सांगितल्या जातात, पण ते कोणाला कळतही नाही, त्याच्यात कोणाचं लक्षही नसतं. ह्या विधीला ही साडी, त्या विधीला ती साडी चेंज करणं, फोटोग्राफर्स, तेच सगळं प्रायोरिटी आहे. तर मला असं वाटतं की आता वेळ असेल काळ, कारण की ह्या सगळ्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये आपण आहोत. जे वर्षानुवर्षे एकाच पद्धतीने चालत होतं, जिथे काही डिबेट नव्हती, तिथे सडनली आता कन्फ्युजन्स आले आहेत, काय करावं काय नाही. तर मग सो दिस इज अ ट्रान्झिशन फेज. सो आपण आता याच्यात काय करता येईल की याला थोडंसं डिवाईड करता येईल वेडिंग्सना, की हे जे पारंपरिक विधीमध्ये जे विजडम सांगितलेलं असतं, युजली ते संस्कृतमध्ये सांगतात, तसंही कोणाला काही कळत नाही. तर हे विजडम जे आहे ते स्टँडर्डाइज फॉर्मॅटमध्ये दोघांना समजेल अशा भाषेमध्ये एका काउन्सिलर किंवा असं घरातल्या कोणीतरी श्रेष्ठ, ज्येष्ठ किंवा अशा व्यक्तींनी ते सांगून टाकावेत. रजिस्टर्ड मॅरेज करावं आणि नंतर एक दिवस पूर्ण डान्स, मेकअप, फोटोग्राफीसाठी ठेवून द्यावा. आणि मग नंतर गेस्ट जे असतात बाहेरचे, कारण की त्यांना कळतच नाही की कधी बुके द्यायचे आणि कधी जायचे, कारण यांचे नाचच संपत नसतात, यांचा मेकअपच संपत नसतो. तर बाहेरच्या लोकांना एक रिसेप्शन ठेवावं संध्याकाळी 2-3 तासाचं, त्याच्यात बोलवून त्यांना मोकळं करावं. सो असं सुटसुटीत लग्न करता येईल, म्हणजे सगळ्यांना जे काही करायचं आहे ते पण होईल. आणि एक सुरुवातीला एक काउन्सिलिंग सेशन जर समजणाऱ्या भाषेमध्ये ठेवलं तर ॲटलिस्ट ते जे काही विजडम होतं, जे त्या विधींमध्ये काही गोष्टींमध्ये होतं, जे एनिवे समोरच्यांपर्यंत पास होतच नाही आहे,
ते पण थोडंसं पास ऑन होईल. सो पॅटर्न असा आपण बदलू शकतो. हां, सो वी आर गोईंग थ्रू अ ट्रान्झिशन फेज. सो याच्यामध्ये आता जास्ती थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं सगळं मिक्सचर इकडल्या स्टेटमधनं इकडल्या स्टेटमध्ये वगैरे झालं तर जास्ती चांगले. लोकांमध्ये है ना जी एनिमॉसिटी असते, भेदभाव असतो, हा त्या स्टेटचा, ही या भाषेचे, ते हळूहळू सगळं मर्ज होऊन गेलं की चांगले. गुड फॉर नॅशनल इंटिग्रेशन आय गेस.